तर रत्नागिरी सिंधुदुर्गात भाजपच्या उमेदवाराला पाडायचा प्रयत्न झाला। विजयानंतर नारायण राणेंनी एक मोठं वक्तव्य केलेलं आहे। महायुतीतील काहींचं कामकाज नांदा सौख्य भरेला शोभणारं नव्हतं, ज्यांनी दगाफटका दिला त्याचा प्रत्यय आणून दिला जाईल असं महत्त्वाचं वक्तव्य नारायण राणेंनी केलंय। नारायण राणेंचा रोख मात्र नेमका कुणाकडे आहे याची चर्चा आता राजकीय वर्तुळात रंगली आहे। काही आप्त, काही सहकारी, काही अलायन्स मधले मित्र, या सगळ्यांचं कामकाज जे आहे ना ते नांदा सौख्य भरेला शोभणारं नव्हतं, म्हणजे सोबतच्या। आणि म्हणून येणारी विधानसभा आहे म्हणा, आता कुठे जाणार? ज्या पद्धतीने आमच्यावर टीका केली त्याची परतफेड होईल आणि ज्यांनी दगाफटका दिला त्याचा प्रत्यय आणून दिला जाईल। आपण आता बोलता की काही सौख्यानीच मला त्रास दिलाय, त्यांचे कोण आपण सांगू शकता? नाही, काय नाही ते सांगायचं। इंटू ब्रॅकेट आहे। कोण आहे अंदाज? काय तुमचा रोष कोणावर आहे? नाही, इथे कोण असलेला रोष नाहीये, तो सांगायचा नसतो। त्यासाठी ना जेव्हा संधी येईल तेव्हा त्यांना दोष दाखवायचा असतो, पक्षाच्या अंतर्गत असले तर। पण तुम्हाला काही जणांनी दगा देण्याचं काम केलं हे तुम्हाला असं म्हणायचं ते? तुम्हाला काही जणांनी दगा देण्याचं मला काम दगा केलं? कोणी देऊ शकत नाही, पण बीजेपीच्या उमेदवाराला पाडायचा प्रयत्न झाला।